सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर येत नाही। कृष्ण हा सरळच उच्चारता येत नाही, कारण कृष्ण शब्दामध्येच अशा प्रकारचं कोश आहे। कृष्यती म्हणजे एक कृष्ण या शब्दाचा अर्थ काळा असा आहे, तर दुसरा अर्थ असा आहे की कृष्ण या शब्दाने जो सर्वांना आकर्षित करतो त्याला कृष्ण म्हणतात। ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदा चाळा लाविला। हा काळा आहे पण चाळा लावणार आहे। काळे माणसं कधी चाळा लावित नसतात, पण हा चाळा लावणार आहे। ठाईचाची काळा अनादि बहु काळा, आकर्षित करतो भगवान परमात्मा। म्हणून तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, सगळ्यांना आकर्षित करून घेतलं। जो तो भगवान श्रीकृष्णाला पाहू लागला, जो तो पाहू लागला, प्रत्येकाला पाहावाचं वाटायला लागलं, प्रत्येकाला पाहावाचं वाटायला लागलं। पाहतच राहू लागले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला। इतकं सुंदर रूप भगवान परमात्म्याने धारण केलं। दर्येले रूप कृष्ण नाम बुंथी परब्रह्म स्थिती अवतरले, असं सुंदर रूप धारण करून भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये अवतीर्ण झाले। हा प्रगट झालेला भगवान परमात्मा आकर्षित करत होता, परंतु कळत मात्र कोणालाच नव्हता। तुम्ही म्हणाल कोणत्या दृष्टीने कळत नव्हता? अहो, रूपाने कळत नव्हता। किती सुंदर रूप आहे, रूपाने त्याचं लावण्य कळत नव्हतं, व्याप्तीनं कळत नव्हता। तो केवढा आहे, कसा आहे, अधिकाराने कळत नव्हता। विठाला विठाला कोणालाच कळाला नाही। अहो, ज्या वेदाने वर्णन केलं, वेद म्हणजे दुसरं कोणी का? भगवंताच्या श्वासोश्वासातून प्रगट झालेले वेद, श्वासोश्वासातून प्रगट झालेले वेद, वेदाने भगवान परमात्म्याचं वर्णन। पुसून कबाई वेदासी बाई, कळले तिलाई, शेष शिनला झाला दुसर पुसू नका बाई वेदाशी काही कळलीच नाही। अहो, वेदाला कळाला नाही हा परमात्मा। वेद जाणू गेला पुढे मौला, वेद जाणू गेला पुढे मौला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, इतकंच घ्यायचं। ते पुढचं आपण पुन्हा बघू, उत्तरार्ध पुन्हा बघायचं। त्याला कळालं नाही वेदाला, वेदाशी काही कळलीची नाही। अवशेष परंतु शेष वर्णन करण्याकरता गेला
शेष शिनला झाल्या द्विशस्त्र जिभा जिभा, देव का हो विठेवरी उभा उभा. शेषाला कळाला नाही, असा अगम्य आहे भगवान परमात्मा, कळत नाही. कारण भगवान परमात्म्याने अवतार धारण करत असताना 3 मोहिनी घेऊन आलता तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा. स्वजन मोहिनी म्हणजे आपल्या स्वजनांना म्हणजे आपतेष्टांना सुद्धा तो कळत नव्हता. स्वजन मोहिनी, इन्मुख जनमयी मोहिनी म्हणजे जे विरोधक आहेत, म्हणजे अर्थातच अशा प्रकारचं भगवान परमात्म्याला मारणारे अशा प्रकारचं दैत्य आहेत. त्या दैत्यांनाही कळाला नाही. आणि सोमोहिनी, स्वतःही भगवान परमात्मा स्वतःची स्वतःला जाणत नव्हता. अशा 3 मोहिनी धारण करून भगवान श्रीकृष्णाने अवतार केला होता, अवतार धारण केला होता. म्हणून आपतेष्टाला कळत होता का? तर नाही. स्वतःच्या आईला सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा कळत नव्हता. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी सवंगड्याबरोबर खेळू लागले. खेळता खेळता भगवान श्रीकृष्णाच्या काय मनात आलं, अशी पांढरी शिपीत माती होती, ती माती काढली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा खाऊ लागले. माती खात असताना गोपाळाने पाहिलं आणि गोपाळाने पाहिल्यानंतर गोपाळ म्हणू लागले, कृष्णा माती खाऊ नको. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, खाणार. तुम्ही काय करणार? खाणार मी. अरे खाऊ नको म्हणून सांगतोत ना तुला. म्हणले खाणार. मग म्हणले झाला याच्या भावाला सांगू. बळीराम दादाला बोलविलं. बळीराम दादा बघा तुमचा कृष्ण माती खायला. दादा म्हणले कृष्णा माती खाऊ नको. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले खाणार. म्हणले आम्ही आईला सांगू तुझ्या. जा आईला सांगा. आणि मग सगळे गोपाळ मिळून गेले आणि यशोदे मातेला अशा प्रकारचं गाणं सांगू लागले. आई गाई नाही खादली मी माती, आई गाई नाही खादली मी माती, आई गाई आई गाई आई खादली, आई गाई नाही खादली मी माती, आई गाई नाही खादली मी, आई गाई नाही खादली मी माती, आई गाई नाही खादली मी माती. बळीराम दादा ओ बळीराम दादा, बळीराम दादा ओ बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा खोट बोलतो, बळीराम दादा हे भांड घेतो मतावरी, खादली मी माती, आई गाई नाही खादली मी माती, आई गाई नाही खादली मी, आई गाई आई खादली मी माती, आई गाई आई खादली माती, आई गाई नाही यशोदा माता धावत आल्या आणि यशोदा माता कृष्णाला म्हणला, कृष्णा माती खाल्लीस का? आई ग आई नाही खाल्ली म्या माती, मी माती खाल्ली नाही. मुले सांगताती माती खातो गे श्रीपती, माती खातो गे श्रीपती, माती खातो गे श्रीपती. मुले सांगताती माती खातो श्रीपती, माती खातो श्रीपती, माती खातो गे श्रीपती. लाकूड घेऊन हातात, लाकूड घेऊन हातात, माती खातो का पुसत, खातो का पुसत, माती खातो का पुसत.
खाल्ली म्हणून मुलं सांगू लागली. हे प्रमाण बरोबर आहे. आणि मग यशोदा मातेने काठी घेतली म्हणजे लाकूड घेतलं आणि यशोदा माता विचारू लागल्या. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात नाही खाल्ली. तेव्हा बळीरामदादाने सांगितलं बळीरामदादावरही विश्वास नाही, तोही माझा पक्षपाती. आई खरं सांगू का हे गोपाळ येत नाही. ह्या सर्वांनी काय सांगितलं म्हणले तुझ्या घरचं आज दही दूध लोणी आण आणि आम्हाला खायला दी. म्या म्हणलं ठीक आहे आणतो मी आईकडून. म्हणले तसं नाही आईकडून नको म्हणे चोरून आण चोरून. म्हणले आईकडून का नको म्हणले तर आई काय म्हणले लय तुझी चिक्कू आई आहे चिक्कू. दिलं तर काय उगं थोडं देईन मोजून देईन आणि तू भरपूर घेऊन ये. ते म्हणलं अजिबात नाही. आईला मी म्हणून जास्त द्यायला होतो पण चोरी आपण करणार नाही बाबा. यांनी सांगितलं की तुला चोरी करावीच लागेना. आम्ही सांगितलं नाही करणार. तेव्हा यांनी सांगितलं आम्ही काही सांगू. म्हणलं काय सांगायचं सांगा. आणि मग सांगितलं तुला माती खातं. ते गोपाळ म्हणू लागले नाही नाही असा आमचा भाव नाही. तुम्हाला बघायचं असलं तर त्याच्या तोंडामध्ये बघा आणखी माती दिसेल तुम्ही. आणि मग यशोदा माताने काठी मारण्याकरता घेतले आणि भगवान श्रीकृष्णाला सांगितलं आ कर नाही तर काठीने मार देते. मारावया तिने उघारिली काठी भुवनेच्या पोटी 14 भुवनेच्या पोटी 14 देखे भुवनेच्या पोटी 14 तुम्हाला करायचं काय सर्वजण आपण एकत्रित आलो तर काही होतं. राईचा डोंगर पर्वत राई आपुले करुणेचे साई करव आई मधवरी काय होणार नाही. उचला सर्वजण. आता म्हणल्यानंतर तिथं पर्याय बी नव्हता. एवढा पाऊस पडू लागला. उचला म्हणते तर उचला. आणि मग सगळ्यांनी हात लावले आणि उचलला ना पर्वत. तुम्ही म्हणाल खरंच का काय खोटं सांगायला काय. उचलला. उचलल्यानंतर कोणी काठ्या लावल्या कोणी हात लावले कोणी डोके लावले. बुटके जे होते त्यांच्या डोक्यावरच बसलं ते. कोणी हाताने असा वर केला कोणी काठ्या लावल्या आणि असा उचलला. म्हणले आता आणा गाई वळून. काही जणांनी गाई वळून आणल्या त्या पर्वताच्या खाली गाई. आणि मग सगळे गोपाळ आणि त्या गवळणीन सगळे बसले त्या गोवर्धन पर्वताच्या खाली. पण जे उभे धरलेले होते ना ते म्हणले कृष्णा ते बसलेले ते बरं आहे म्हणले पण आपलं कसं आहे. म्हणले आपलं कसं आहे म्हणजे अहो म्हणले आमचे हात आता कसं आमचे आता हात थरथर करायलेत. तू जरी खाली घे नाही म्हणलास तरी आपोआप खाली येणार आहेत. मग घ्या ना म्हणले खाली. घ्या ना. आणि हे पर्वत तुम्हाला करायचं काय तुम्ही सोडा खाली हात. आणि करंगळीवर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोवर्धन पर्वत धरला. म्हणून सर्व लोकपाळांचा अशा प्रकारचं त्या ठिकाणी गोपाळांचं अशा प्रकारचं संरक्षण केलं. त्यामुळे ते निर्भय झाले. आता भिणार नाहीत. पण भगवान श्रीकृष्ण त्यांना कळाला नाही. स्वजन मोहिनी भगवान श्रीकृष्ण परमात्मा कळाला नाही. इन्मुख जनमोहिनी दुष्टांना भगवान परमात्मा कळाला नाही. आणि म्हणून बालपणीच भगवान श्रीकृष्णाला मारण्याकरता कंसाने अनेक बलाढ्य अशा प्रकारचे दैत्य पाठवले. भगवान श्रीकृष्ण काय आहे कसा आहे केवढा आहे त्याची शक्ती काय आहे हे दैत्यांना जर का कळालं असतं तर ते मरायला कशाला आले असते. त्यांना कळालाच नाही महाराज. आणि कळाला नाही म्हणून मोठमोठे दैत्य भगवान श्रीकृष्णाला मारण्याकरता आले. कागा बगा रिठा मारिली बाळपणी अवघी दैत्य खाणी बुडविली. कागा नावाचा दैत्य अशा प्रकारचं म्हणजे कावळ्याचं रूप धारण करून आला. काव 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 करीत बसला वर कुठं झाडावर. भगवान श्रीकृष्णाने ठरवलं की हा आपल्याकरताच आलाय ये तुझीच वाट पाहतो. आणि भगवान श्रीकृष्णाला चोचीमध्ये पकडलं आणि घेऊन गेला.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याची खालची चोच अशी पायात धरली आणि वरची चोच अशी वरच फाडून टाकली. विठाला विठाला विठाला. याच्यामध्ये अशा प्रकारचा कागा नावाचा दैत्य आहे आणि त्या दैत्याने अशा प्रकारचं भगवान श्रीकृष्णाला मारण्याकरता गेला तर त्याची हे हाल झाले. आज सुद्धा कागा दैत्य म्हणजे कावळ्याची वृत्ती ज्याला आपल्यात निर्माण होईल. कागवृत्ती. कागवृत्ती काय असते? कावळा काय पाहत असतो तर जखम पाहत असतो. जखम जर का जनावराला झाली की त्या जखमेवर जाऊन त्वचा मारत असतो. तसं चांगलं पाहण्यापेक्षा दुसऱ्याचे दोष पाहण्यातच काही जण धन्यता मानतात. ज्याला आपल्याला दुसऱ्याचे सगळे दोषच दिसतात, गुण दिसतच नाही, त्याला समजायचं की आपल्यात कागासूर शिरलेला आहे. आणि हा कागासूरला पण जर बाहेर काढलं नाही तर आपला नाश झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला बगासूर नावाचा दैत्य म्हणजे बगळा. बगळा काय करीत असतो तर बगळा अशा प्रकारचा तटस्थ राहतो. किती तटस्थ राहतो महाराज. हालत नाही, डुलत नाही, काही नाही. असा मूर्तीसारखा बसलेला, कत्तही हालत नाही, कत्तही इतका सुद्धा हालत नाही, काही हालू देत नाही. आणि जर का त्याला मासा दिसला रे दिसला की चटकून पकड. दावी सोंग मच्छा मारी, दावी सोंग मच्छा मारी, दावी सोंग मच्छा मारी. हे बक्का धान धारी, दावी सोंग मच्छा मारी, दावी सोंग मच्छा मारी, दावी सोंग बक ध्यान धरी, दावी सोंग मच्छा, दावी सोंग मच्छा परी. आणि मग त्या माशाला सोंग दाखवतो परंतु मासा फसतो. तसं महाराज आपल्या ढोंगी वृत्ती निर्माण झाली ना. ढोंगी वृत्ती आपण नाहीत काही ना आहेत असा भास दाखवला आणि लोकाला फसवलं की आपण समजायचं आपल्यात बकासूर शिरलाय, बगासूर शिरलाय. तेव्हा या बगासूरला बाहेर काढलं पाहिजे. रिठासूर नावाचा दैत्य होता. रिठासूर म्हणजे बैलासारखं ज्याचं शरीर होतं. त्याची कथा अशी आहे. बृहस्पती, देवगुरु बृहस्पती यांच्याकडे एक शिष्य होता तंतू नावाचा. आणि तो तंतू नावाचा शिष्य दररोज महाराज पाठ सांगायचे आणि पाठ सांगण्याकरता आले. एके दिवशी तंतू नावाचा शिष्य पाय पसरून बसला होता आणि पाठ सांगण्याकरता गुरुजी आले. गुरुजी आल्यानंतर संस्कृती अशी आहे आपली की गुरुजींना जर आले तर आपण सावध होऊन बसावं, उभा राहावं. नाही उभा राहता आलं तर सावध होऊन बसावं, नम्र भाव प्रगट करावा, असा त्या ठिकाणी भाव प्रगट करायला पाहिजे. परंतु असं काही बसला हा की कोणी आलं का नाही हे त्याला माहीत नाही. अशा पद्धतीनं तो बसला. बृहस्पती म्हणतात, तंतू मी आलेलं पाहिलं नाहीस का काय? तरीही तंतू म्हणतो, पाहिलं ना. मग असा अहंकारी पाय पसरून बसलेला सहन झालं नाही आणि त्यांनी सांगितलं, जा बैल होऊन पडशी. हेच रिठासूर झालं. आणि हे बैलासारखं शरीर घेऊन जन्माला गोकुळामध्ये आलं. त्यांनी उशाप मागितला होता.
तेव्हा बृहस्पतीने सांगितलं गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुला त्याला मारतील त्यावेळेला तू मुक्त होशील. तर रेठासूर म्हणजे बैलासारखं शरीर म्हणजे आपणही अशा प्रकारचा आपल्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होऊन जेव्हा मोठ्या माणसाचा अपमान करतो, मोठ्या माणसाची मर्जी सांभाळत नाही, तेव्हा आपण समजायचं आपल्या रेठासूर शिरला. मग यांचा नाश करायचा, यांना बाहेर करीत असताना दुपारच्या वेळेला जेव्हा जेवण असायचं तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं उच्चिष्ट अशा प्रकारचं म्हणजे प्रसाद, उच्चिष्ट प्रसाद भगवान श्रीकृष्णाचा त्या गोपाळांनी काय करायचा तर सेवन करायचा हे महाराज तिसऱ्या चरणातून सांगतात. उच्चिष्टते नलभे देवा उच्चिष्टते नलभे देवा उच्चिष्टते नलभे देवा उच्चिष्टते 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 नलभे देवा उच्चिष्टते नलभे देवा उच्चिष्टते नलभे देवा देह सदैवा गोपाळा देह सदैवा गोपाळा मोहरी बाबा वाहे मोहरी बाबा वाहे भगवान परमात्म्याचा अखिलकोट ब्रह्मांड नायक आणि त्या भगवान परमात्म्याचा उच्चिष्ट म्हणजे प्रसाद सेवन करायचे. जे दुर्लभ आहे ब्रह्मादिकाशी दुर्लभ उच्चिष्ट नका मानू वीट ब्रह्मरशी. हे कोणाला दुर्लभ आहे? ब्रह्मदेवाला भेटला नव्हता हा प्रसाद. ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट आणि म्हणून असं हे भगवान परमात्म्याचं उच्चिष्ट गोपाळांना भेटायचं. कधी? सदैव गोवळ्या सतत भेटायचं. बाकीच्यांना अशा प्रकारचं दुर्लभ असणारं उष्ट. आता उष्ट्याचा प्रश्न आला तर उष्ट खावा का नाही? शास्त्र दोष सांगतं. मग उष्ट खायचं का नाही खायचं? आता हा अतिप्रेमातला प्रसंग आहे. अतिप्रेम प्रसंग त्या ठिकाणी अतिप्रेमामध्ये तिथं शास्त्राचे नियम चालत नाहीत. मी बोलत नाही, ज्ञानोबा बोलतात. पिताश्री जेवण्याकरता बसलेले आहेत. लहान मुलगा रांगत 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 त्याच्याकडे आलेला आहे आणि त्यांच्या ताटातला तो भात आपण खाऊ लागला. आपण खाल्लेला अर्धा घास आपल्या बापाला खाऊ घालू लागला. ज्ञानोबा म्हणतात, बाप तेची जेवू लागे का संतोष निवेगे मुखची ओढवी. बापाच्या ताटामध्ये मुलगा जर का गेला तर तो प्रेमाचा अतिप्रसंग असतो. त्या ठिकाणी दोष घडत नाही. उच्चिष्ट. दुसरा असलं चिंतन असं आहे की भगवान परमात्म्याच्या मुखातून जे काही अशा प्रकारचं तत्वज्ञान बाहेर पडलं, साधू संतांच्या मुखातून जे काही अशा प्रकारचं तत्वज्ञान बाहेर पडलं, आले मुखावाटी अमृत वचन उत्तरनिता येणे नभे जन्म. मुखातून आलेला शब्द म्हणजे काय आहे तर उष्टच आहे.
आपण म्हणतो ना फलाण्याचं कीर्तन ऐकलं आणि त्याचं ऐकूनच सांगितलं महाराजांनी, ह्याला म्हणायचं उष्ट. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता याच्यामध्ये उष्ट्याचा दोष कधी येणार नाही, तर याची भावना गुरु अशी असेल तर येणार नाही. आणि म्हणून तसं उचिष्ट भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं त्यांना दररोज प्राप्त होत होतं. उचिष्ट जे हे न लभे देवा, मोठमोठ्या देवांना प्राप्त नव्हतं. ते सदैव गोवळा, गोळ्यांना सतत भेटायचं. आणि असा जो भगवान परमात्मा आहे, तो परमात्मा आमच्या बरोबरीला आला, आमच्यासाठी सामान्य झाला. वास्तविक पाहता जर का भगवान परमात्म्याचा विचार केला तर सगळा शक्तिमान भगवान परमात्मा, परंतु तो भक्तासाठी अशा प्रकारचं काय करतो, तर तुमच्या आमच्यासाठी भक्तासाठी घेऊन या रूपे दीन मानी भक्ताचे उपकार ऋणया मनवी निरंतर केला निर्गुणी आकार कीर्ती मुखे वर्णिता. खरं स्वरूप याचं निर्गुण आहे, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, परंतु आलाशी आकारा आमुचिया चाडा तुका म्हणे भिडा भक्तीचिया. आणि तोही पुन्हा झाला तर कसा झाला, आमच्या सारखा आमच्या जोडीचा सामान्य झाला. तुका म्हणे जोडी झाली, तुका म्हणे जोडी तुका म्हणे जोडी झाली, ते माऊली आमुची जोडी कधी होत असते, तर सारखेपणा ज्याला येतो त्याला जोडी होते. म्हणून तर अशा प्रकारचं एवढा किलकोट प्रमाण नाही भगवान परमात्मा, परंतु सापान्य गोपाळा सारखा राहिला महाराज. गवळीयाचे ताकपिरी कोण पोरे चांगली, आणि त्यांचं येड एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ती. आणि म्हणून भगवान परमात्मा सामान्य त्यांच्यासारखे झाले, सामान्य त्यांच्यासारखे झाले. म्हणून हे भाग्य गोपाळांचं, आणि तुमचं आमचं सुद्धा भाग्य. भाग्य आईशी झाली जोडी, इठेवरी समचरण.
अहो आपल्याला पुंडलिकरायाने त्या भगवान परमात्म्याला विटेवर उभा केलं म्हणून ते समचरण पाहायला भेटले. विठेवरी समचरण संती खून सांगितली. म्हणून आपल्याला ते चरण पाहण्याकरता भेटले. नाहीतर निर्गुण परमात्मा कसा आपलासा करायचा होता, अवघड होतं. म्हणून त्यांची जोडी झाली आणि आपलं सुद्धा भाग्य उदयाला आलं. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. म्हणून तर पुन्हा आणखी भगवान परमात्मा तुमच्या आमच्यासाठी खाली आले आणि ज्ञानोबराय होऊन अवतार धारण केला. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. त्याच पांडुरंग परमात्म्याने अवतार धारण केला आणि माऊली रूपाने तुमची आमची माऊली रूपाने ज्ञानराज रूपाने माऊली प्रगट झाले. आणि तुम्हा आम्हाला अशा प्रकारचं त्या माऊलीने प्रेम दिलं आणि भक्ती दिली. म्हणून ती माऊली आई काय देत असते तर प्रेम देत असते. आणि म्हणून त्या माऊलीने आम्हाला प्रेम दिलं. तुका म्हणे जोडी झाली ते माऊली आमुची. मोरी पावा वाही काठी धावे पाठी गाईच्या ठोबा रुक्माई. चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे. 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 चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे. केले देवे गोकुळे. केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे. केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने अवतीर्ण होऊन ज्या लीला केल्या त्या लीलाचं वर्णन करावं लागतं. आणि म्हणून त्या वर्णन करायचं आणि हा प्रसाद सेवन करायचा असा दंडक आहे. आणि म्हणून गोकुळात भगवान परमात्मा अवतीर्ण झाले. आपल्यात थोडक्यात लीला पाहायच्या आहेत. आतापर्यंत आपण गोकुळातल्याच लीला पाहिलेल्या असल्यामुळे पुन्हा वेगळ्या लीला पाहायची गरज नाही. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाले आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि अनंत लीला करून भगवान श्रीकृष्णाने गोकुळातून गायी चारण्याकरता निघाले. गायी चारून झाल्या आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने सर्व गोपाळांना बसवलं आणि सगळ्याला सांगितलं जेवण करायचंय, परंतु आज दररोजच्या सारखं जेवण करायचं नाही. आज जेवण कसं करायचं तर सर्वांच्या शिदोऱ्या माझ्याकडे घेऊन या. त्याप्रमाणे सर्वजण प्रत्येक जण आपापली शिदोरी घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे आलेले आहेत. परंतु भगवान श्रीकृष्णाने शिदोऱ्या पाहिल्या
आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणू लागले, माझी आई तैशी पाहे, नाही तरी घरा जाये, परतुनिया माये नवनीत अनावी. भगवान श्रीकृष्णाने असं म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे गोपाळ त्या ठिकाणी होते. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे गोपाळ म्हणले, देवा अरे आम्हाला घरी जाण्याकरता सांगतोस, परंतु आमचं घरी कोणी नाहीच ना. तुका तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. खर तर हे भक्तीचा संदेश आहे. आस सेवेचाची भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते आस पुढते सोस सेवेचाची. आता सेवाच करीत राहणार, याच्यापेक्षा दुसरं काही करणारच नाही. मग आमचं कोण आहे देवा तुझ्याशिवाय. तू का म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळे. असं कधीतरी वाटावं माणसाला, कधी वाटावं माणसाला की आपलं कोणी नाही देवा तुझ्याशिवाय कोणी नाही. लयच झालं तर माणसाला संकट पडलं की वाटतं बरं का, पण असं एरवी वाटतच नाही. असं वाटलं पाहिजे, अंतकरणामध्ये भाव प्रगट झाले पाहिजेत. ही तर संत वचन याच्याकरता असतं. याजसाठी जप याजसाठी तप याशयी अमोप ग्रंथ केले, याच्याकरतात उत्सव, याच्याकरतात सप्ताह. असं वाटलं पाहिजे देवा तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. आणि असे ते ज्ञानोबारायासारखे गोपाळ म्हणले. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं काही हरकत नाही, आणा इकडे. आणि सर्वांच्या दोरी एकत्रित केल्या आणि सर्व गोपाळांना अशा प्रकारचा कमळाकार फुलासारखं बसवलेलं आहेत. जे लहान गोपाळ आहेत ते भगवान श्रीकृष्णाच्या जवळ आहेत. देवाच्या जवळ जायचं असलं तर माणसाला लहान व्हावं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. नाहीतरी अशा प्रकारचं महाराज लहान झालं तर काय होतं महाराज. नम्र झाला भूता तिने कोंडली अनंता, महापुरी झाडे जाती तेथे लवाळी राहती. लवाळी म्हणजे आडनावाची नाही बरं का. लवाळा म्हणजे लवाळा असतो ना, ते पाणी आलं की असं होतं. झाड जे असतं ते ताट असतं, ते खाली वाकतच नाही. ताट झाडाला महापूर खळाल करून उपटून घेऊन जातो. पण लवाळा खाली वाकला की जशाला तसा. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. लहान व्हावं असं वाटलं पाहिजे की जगामध्ये माझ्यापेक्षा मीच लहान आहे, मला काहीच कळत नाही असं वाटतं का. सगळे हावभाव आम्ही कीर्तनकार सुद्धा करतो की मला काही येत नाही, मला काही येत नाही, पण मनामध्ये वाटतं की माझ्यासारखा मीच आहे. हा अहंकार हे तर गेला पाहिजे ना. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून थोरपणा परा सांडीजे, थोरपणा सांडून टाकायचा सगळा. उत्पत्ती आगवी विसरीजे, जगा धाकुटे होईजे ते जवळी माझे, मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे असं अंतकरणामध्ये भाव प्रगट व्हावा. दाखवायचं नाही, दाखवायचं ज्याला प्रसंग आला तर दाखवायचं, नाही तर दाखवायची गरज नाही. पण अंतकरणामध्ये भाव तसा झाला रे झाला की मग भगवान परमात्मा त्याच्या जवळ घेतो महाराज. ते जवळ एक माझे, ते जवळ आहेत माझे. आणि म्हणून
हरिभक्त महाराज नवनाथ महाराज डाके गोविंद महाराज हांडे. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आनंदगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर.